तर मित्रांनो, मांडवाचा सार रेडी झाला. हे बघा, मास्टापेक्षा नुसतं काटच चांगलं लागतं. असं एक एक मासूट काढून घ्यायचं. अशी मस्त असते. उकाडल्या पण सगळे मस्त ना. त्या दिवशी ते असे नाही उकाडलेले हा. मित्रांनो हे बघा, अशी मास्ट असतात बारीक बारीक, पण ती टेस्टी असतात भरपूर. हे बघा, बऱ्यापैकी आता उकाडलेत. हे बघा मस्त पैकी बहुतेक उघडले ते बघ. अशी तोंडा उघडतात वाफ दिली की. तर हे धुवून झाले, आता उकडत ठेवायचे ना. चला आता नमस्कार मित्रांनो, सृष्टी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण मांडव्याची रेसिपी बनवणार. मांडव्याचा सार, म्हणजे त्या दिवशी मी मांडव्याचा जो व्हिडिओ टाकला त्याच मांडव्यांचा आज सार बनवतलो. बरेच लोक बोलले की साराचा एक व्हिडिओ बनव. तर आज आम्ही सार बनवतलो. सकाळीच आम्ही गेलेलो मालवणी लाईफचे लक्की दादा आम्ही मांडव्या आणून गेलेलो. मांडव्या आणलो, त्याचा आता सार बनवायचा. कारण मांडव्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे कसे पकडतात ते. आज लकी दादांसोबत गेलेला आहे, तेव्हा आमका पण थोडेसे घेऊन येले आणि त्याचाच आता सार बनवूया. चला तर मग. तर मित्रांनो, आज पण आम्ही एवढे मांडोळे घेऊन येलो. हे बघा, सकाळीच गेलेला लकी दादा मी आणि नम्या. तर आता आपल्याक त्याचा सार करूचा. यात पाण्यात टाकून ठेवलो. पाण्यात टाकून ठेवले की त्याच्यातली ती रेती असतात, ती रेती ते थोडी थोडीशी बाहेर टाकतात, वकाण टाकतात. म्हणजे थोडं वेळ आता 1-1.5-2 तास तरी पाण्यात ठेवतलो आणि बाकीचे आता कोणाक तरी देऊन टाकायचे. तर आज मस्त आहे की आपण सार बनवूया याचा. चला तर आता हे थोडा वेळ ठेवूया आधी 1-1.5 तास, आणि नंतर ते उकडून घ्यायचे. बाकीची प्रोसिजर दाखवू. तर मित्रांनो, सारासाठी लागणारी आधी मिरची, म्हणजे सुकी मिरची आम्ही आधी भिजत घालून ठेवतो. किती वेळ ठेवायची? 10 मिनिटं ठेव. 10 म्हणजे आपलं ते हे पर्यंत ठेवूया. आणि ते आता उकडू आहे ना. मिरची भिजत घालून ठेव. तोपर्यंत ते आपण मांडोळ आहेत ते धुवून घेऊया आणि उकडत ठेवायचे ना. ओके, चल मग. मित्रांनो, आता हे धुवून घेतो आम्ही. पाण्यात टाकलेलं, त्याची रेती इली असते ना, सगळी रेती अशी ओकतात ते थोडीशी. ऍक्च्युली ते ठेवचे असतात रात्रभर तरी ठेवू काय असे. मग ते आतमधली रेती सगळी बाहेर टाकून देतात पोटात. आता चरचरीत लागतात ना. आता हे धुवून घेऊया. एका भांड्यात घ्यायचे, नंतर उकडायचे. अशी ही रेती ते हे टाकतात, वकून टाकतात ना, बाहेर टाकतात. रात्रभर ठेवल्यावर सगळे हे करणार असते ना, बाहेर येणार. रात्रभर ठेवलं असतं तर झालं असतं. पण आज आपल्याला आजच बनवतो आणि आजच आणलं सकाळी ते. तर हे धुवून झाले, आता उकडत ठेवायचे ना. चला आता. मित्रांनो, सृष्टीने आता आग केल्या ना, आणि आता ते उकडत ठेवलंस ना. नुसतेच ठेवायचे. थोडासा पाणी घालतो. थोडासा पाणी, म्हणजे साधारण पेलोभर एक पेलोभर, मोठं पेलोभर पाणी टाकायचं आणि वरती झाकण मारून ठेवायचं. वाफ इली काय काढायचं नाही तर वरती होऊन जातं. वाफ इली काय काढायचे ना. अच्छा अच्छा, म्हणजे ते उकाडतात. ओके, तर आता 10-15 मिनिटात थांबूया. 10-1 मिनिटात उकाडतील ना आग पेटत त्याच्यावर. 5 मिनिटात चालत. चला तर थोडा वेळ थांबूया, वेट करूया. तोपर्यंत मग वाटप करून घेऊया. हा, चल. मित्रांनो, आता आपण आधी वाटपाची तयारी करून घेऊया. हे काय काय घेतलंस आधी? खोबरा किती घेतला? एक वाळा बस झाला ना आपल्या दोघांसाठी. हा, आणि काय? मिरची, एक कांदो आणि कोथिंबीर. नसली तर धने वापरायचे ना. लसूणीचे 4-5 पकडे, म्हणजे अर्धो कांदो. एवढेच घालायचे, लय घालायचे ना, वास येतो. म्हणजे अर्धो कांदो लसणीचो. ओके, हे सगळं एवढं. गप्पू घालायचं. हा,
आणि कोथिंबीर नसले तर धने. आणि थोडासा खोबरा ना आणि हे सगळं मिक्सरला लावून घ्यायचं. हा बारीक करून. ओके. तर मित्रांनो एवढा खोबरा घेतला आणि त्या अर्ध्या वयातला पण थोडा ठेवलंस ना. हो या बघा. हा ते थोडासा ठेवलाय. बाकीचा घेतला का जास्त घातला तर ते चव पण तेवढी येणार नाही. हा जास्त नाही घालायचं. मग त्या जाड जाड होता ना. हो. जास्त जाड बरा नाही सार. पातळ केला तर मस्त होता. त्याच्यापेक्षा कमी घातलास तरी सारू चांगला होता. याच्यापेक्षा कमी. म्हणजे माणसं जशी असतील तसा. हा हा चालत चालत. आता मिरची कापून घेतला ना. हो आधी लसूण सोलतोय. मित्रांनो आता मिरची वगैरे सगळा तयार केल्यान कापून घेऊन आता हे मिक्सरला लावून घ्यायचं ना. हो बारीक. तो बारीक करून घ्यायचा मिक्सरला लावून. मग शिजाक वगैरे वेळ आता फक्त मास्टच काढूची आहे त्याच्यातली. एकाच वेळ जातो तो. हे बघा बऱ्यापैकी आता उकाळलेत. हे बघा मस्त पैकी बहुतेक उघडले ते बघ. अशी तोंडा उघडतात वाफ दिली की. आता याच्यातली माष्टा काढून घ्यायची आणि नंतर मग बाकीचं. तर आता मी पण माष्टा काढून थोडा वेळ बसतात आहे. चल आधी मिरची लावून घेतलं ना बारीक करून आणि आता खोबरा वगैरे घालायचं. म्हणजे मिरची लसूण वगैरे लावून घेतलं. कांदा मिरची आणि लसूण आणि आता खोबरा घालायचा आणि ती कोथिंबीर आणि परत लावून घ्यायचा ना एकदम बारीक होऊ काय. मिरची बारीक असली लागली. ओके. तोपर्यंत मी हे डिश मध्ये काढून घेतोय ताटात कारण ते गरम आहेत. थंड पण होऊ गये नाही तर काढताना वांदे होते. सगळे उघडते. मस्तच उघडले. मस्त आहे बघ. पाणी टाकलंय ना. पाणी टाकल्यामुळे उघडते वाटतं. आपण चांगले उकाडले. त्या दिवशी पेक्षा आताचे चांगले उकाडले. चला आता काढून घेऊया आपण मास्टर आतमध्ये. असा बारीक लावून घ्यायचा एकदम बारीक ना. तर मस्त बारीक झाला. चला आता तिची मास्टर काढून घेऊया ना. आता याच्यातली मास्टा काढून घेऊया. चला ते का भरपूर उशीर लागतो काढू. आता आपण मास्टा पण काढून घेऊया. दाखव कशी काढतो. बारीकच ना. ते बारीकच असेल त्यांच्या मनात मास्टा असतली. असं एक एक मासूट काढून घ्यायचं. अशी मास्टा असते. उकाडल्या पण सगळे मस्त ना. त्या दिवशीचे असे नाही उकाडलेले. मित्रांनो हे बघा अशी मास्टर असतात बारीक बारीक पण ती टेस्टी असतात भरपूर. तर आता काढून घेऊया ना मास्टा. मी पण बसतोय थोडा वेळ मास्टा काढू. काय मास्टर दाखव मला काढलं होते बघ. अशी अशी मास्टर काढून घ्यायची आणि मस्त आहे की चमचमीत सार करायचा. खातलं होय होय.
भाई येतो का संध्याकाळी आज उद्या. ओके बस. तर मित्रांनो आम्ही एवढी मास्टा काढून घेतला आणि एक काठ घेतला होता तो गाळून घेऊ होता ना, नाही वरच्या वरच्यावर घेत होता ना. परत ते तर मास्क त्याचं खाली जा पाणी राहता ना त्या घ्यायचा. आता चांगला त्याचीच मेन चव असता ना काटात. बुडी माती हा हे माती असतात म्हणजे ढवळून परत एकदा गाळून घ्यायचं नाही बा माती. अशी रेती राहतात आतमध्ये बा. हे पण ढवळून हे करून घ्यायचं असं दाबून थोडंसं. मग त्याच्यात जर माती असली तर ती निघून जाते. नंतर त्या गाळून घ्यायचं ना काठ सगळं. ओके. तो मास्टा काढून घेता. वळलंय ना ते काढून माती त्याच्यातली गेली असते थोडी थोडी ना. त्याच्यात माती किती काय केलंस तरी व्हायचंच राहतात. तो सारच चांगला होता म्हणजे काठ चांगला होता. तर मास्टा काय तेवढीशी चांगली लागतात पण ती थोडीशी तरी चरचरतात किती काय केले तर ना. आता पाणी पण घ्यायचं ना. हो या पाणी नाही आहे. पाण्यानं चव येतं. हा पाण्यानेच चव असतं ना त्या. चमच्यान बिमच्यान काढू शकत नाही, हातीनच काढूचे लागतात ते मास्टा. वरच्यावर टाकायचं नाही तर गाळ माहिती बघ किती माती येते बघ त्याच्यात रेती. टाक टाक वरच्यावर टाकायची किती रेती इली बघ ना मास्टांच्यात पण. बस बस ते नको रेती आहे त्याच्यात बघ. ही सगळी माती इली त्याच्यातली मास्टातली बघ. सगळी रेती. हा चल तर आता हे करायला घ्यायचं ना, कडक ठेवायचं ना. फोडणी एक देऊ नंतर चल तर ओके ते टाकून दे. आता हे बाकीचे रवले आहेत ते संध्याकाळी दुसरा काहीतरी करूया त्याचा. बरोबर. चल भाजी पण चांगली होता ना त्याची. किंवा भाजलेल्या वाटपाचा केला तर चांगलं आहे. तर मित्रांनो आता पुढची प्रोसिजर करून घेऊया साराची. आता हे काय कांदा घेतलं, तेल टाकतो. तेल टाकतो आणि कांदा थोडंसं बाजूक काढून ठेवलं ना, फोडणी देऊ. हो चुलीवरचा सार मांडोळ्याचा. कसला रे? मांडोळे. कांदा कांटोळे नाही मांडोळे. आमच्याकडे असा कांदा टाकायचो आणि नंतर कढीपत्ता आणूक जायचो. अरे आमच्या कढीपत्त्याचं झाडच आहे बघ. वरती पण मोठा झाड हा, खाली पण असतात. आता थैलो कढीपत्ता घेऊन येताला त्याच्यात टाकतात सोमतो. दाखव कढीपत्ता आणलास तो धुवून घेवायचा. वास पण बघ मस्त येतो ना. कढीपत्ता धुवून घेता. ताजो ताजो कढीपत्ता एकदम सुकलेलो नाही बाजारातलो. वाटापाटी घालून घेतो. तर हे आपण जर मिक्सरला लावून घेतलं तर टाकायचं ना त्याच्यात. ओके व्यवस्थित पाणी घालून त्या आतमध्ये. विघ्नेशची लाईट बघबुक होता. विघ्नेश लाईट धरून राहिलो. आजूची लो मामाकडसून आणि लाईट धरूक त्याका ठेवली. आता इथे जरा काळोख पडतं. आता मास्टा टाकून घ्यायचे ना. ओके मास्टा आणि तो काट. पाणी टाकतील का अजून? आता वाटपाचा ना. हा आता टाक
म्हणजे आपल्या हव्या तेवढा हे करायचा ना. हे आम्ही आता थोडासा पातळच करतो, जास्त जाड नको ना. ए लाईट गेली विघ्नेश तुझी. आता मीठ ना, चवीनुसार मीठ टाकायचं. आता जास्त पण टाकू नको, ते खारच असतात ना, समुद्रातले आहेत ते. वाटप बिटप असताना हा, टाकू तर थोडा थोडा टाकायचा. विघ्नेशची लाईट जायत राहता. बाग बुक बाग बुक. सोला किती घेतलं? हे कोकम ती टाकायची. आंबो असलं तर आणि मस्त होतं, म्हणजे कैरी असली तर ना. कोकम किंवा चिंचेचा आंबाट टाकला तरी चालतं. ओके, आता किती वेळ ठेवायचा? कडताला तसा म्हणजे उकळ येलो की बंद करायचं, काढून उतरून ठेवायचं. ओके, चला. तर थोडा वेळ ठेवायचा की ते उकळ येलो की नंतर रेडी. मित्रांनो आता शिजच ठेवलं आहे बघा. आता एका चांगलं उकळिलो की नंतर उतरायचा, नंतर मग जेव घेऊया. आता आमका जावचा पण हा जरा एका ठिकाणी. लक्की दादा येतले, लक्की दादा आम्ही असे जातलो. तर आता हे जेवलंय काय मग निघतलो. चला, झाला. असं उकळ येता ना चांगला उकळाव. चांगलं. तसं ते शिजलेलेच असतात ना मास्टर, फक्त वाटा शिजासाठी चांगलं उकळ. चुलीवरचा मांडवायचा सार चुलीवर बनवलेला हसता. एका बनवचा नाही होता, मी जबरदस्तीने बनवक लावलंय. कळला ना. आता डायरेक्ट जेव घेऊया. तर मित्रांनो आपला सार रेडी झाला आहे बघ मांडव्याचा. आता मी जेवतो, पण माका पण जावचा जरा बाहेर. विघ्नेश लाईट धरूक लागलो. आता बॉडी घालून गेलो, मग अशी उघडं होतो. लाज वाटाक लागली त्याका. होय ना रे, मामाकडसून खाऊन काय काय मटान बिटान इलो आमरड असून. चल मग आता सार खाताला काय नाही म्हणता. चला तर आता आपण जेवून घेऊया. तर मित्रांनो मांडवाचा सार रेडी झाला. हे बघा, मास्टापेक्षा नुसतं काटच चांगलं लागतंय बघा. चला आता आम्ही पण जेवण घेतो. सार चांगलाच होता त्याचा. चला.